वेलकम स्टुडंट्स. आजच्या या लेक्चरमध्ये आपण यूकॅरियोटिक सेलमधला सायटोस्केलेटन हा भाग पाहणार आहोत. सायटोस्केलेटन, अ नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीनियस स्ट्रक्चर present in cytoplasm is collectively referred as cytoskeleton. सायटोस्केलेटन म्हणजे सायटोप्लाझममध्ये असणारा प्रोटीनपासून तयार झालेला आणि फिलामेंट धाग्यांसारखे असणारे जे नेटवर्क आहे त्याला सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. देअर फंक्शन्स: इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी अँड मेंटेन शेप ऑफ सेल्स. आता याचे महत्त्वाचे जे काही फंक्शन्स आहेत त्यापैकी पहिलं, इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट. सेलला त्याचा प्रॉपर एक स्ट्रॉंग सपोर्ट देण्याचं काम सायटोस्केलेटन करत असतात. त्याशिवाय दे हेल्प इन मोटिलिटी, मूव्हमेंट, सेल मूव्हमेंटमध्ये ते मदत करत असतात. आणि दे मेंटेन शेप ऑफ सेल. सेलचा जो आकार आहे हा मुख्यतः सायटोस्केलेटन यांच्यापासून हा तयार झालेला पाहायला मिळतो. सिंपल असे स्ट्रक्चर आहे. देन इज सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया अँड फ्लॅजेला आर हेअर लाईक आउटग्रोथ ऑफ सेल मेम्ब्रेन. सिलिया आणि फ्लॅजेला हे काय आहेत? दीज आर आउटग्रोथ, म्हणजे सेलच्या बाहेर तयार होणारे स्ट्रक्चर्स आहेत. अँड दे आर मेड अप ऑफ सेल मेम्ब्रेन. जो आउटर सेल मेम्ब्रेनचं जे कवर आहे त्यापासूनच सिलिया आणि फ्लॅजेला हे दोन्ही घटक तयार होत असतात. सिलिया आर स्मॉलर स्ट्रक्चर्स अँड विच वर्क लाईक ओर्स, कॉझिंग मूव्हमेंट ऑफ आयदर द सेल ऑर द सराउंडिंग फ्लूइड. आता सिलिया आणि फ्लॅजेला या दोघांचं कंपॅरिझन जर केलं तर सिलिया आर स्मॉलर स्ट्रक्चर्स, आकाराने छोटे आहेत आणि ते वर्किंग ॲज ओर्स. ओर्स म्हणजे नावेच्या ज्या दोन पाते असतात त्याप्रमाणे काम करणारे घटक आहेत. एकतर ते सेलची मूव्हमेंट करतात किंवा सराउंडिंग फ्लूइड मटेरियलची मूव्हमेंट करतात की ज्यामुळं ती सेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर ढकलली जाते पॅसिव्हली. फ्लॅजेला आर कंपॅरेटिव्हली लॉंगर. जर सिलिया फ्लॅजेलाचं कंपॅरिझन केलं तर सिलिया आर स्मॉलर whereas flagella are longer. Their function is cell movement. आता ॲक्टिव्हली असो किंवा पॅसिव्हली असो सिलिया हे मुवमेंटला मदत करायलेत आणि फ्लॅजेला हे तर मुवमेंटमध्ये मदत करणारे महत्त्वाचे भाग आहेत. प्रोकॅरियोटिक सेल्स also possesses flagella but structurally different than that of eukaryotic cell. जर प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल या दोघांमधल्या सिलिया या भागाचं जर कंपॅरिझन केलं तर दोघांमध्ये आपल्याला स्ट्रक्चरली बराचसा डिफरन्स पाहायला मिळतो. सिलियम अँड फ्लॅजेलम आर कवर्ड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे सिंग्युलर फॉर्म आहे. सिलियम म्हणजे एक सिलिया आणि फ्लॅजेलम म्हणजे एकच फ्लॅजेला. आणि हे दोन्ही स्ट्रक्चर प्लाझ्मा मेम्ब्रेनद्वारे कव्हर केलेले असतात. अँड देअर कोर इज कॉल्ड ॲज एक्झोनेमी. त्यांचा जो सेंट्रलचा जो भाग आहे गाभा ज्याला आपण म्हणतो दॅट इज नोन ॲज एक्झोनेमी. एक्झोनेमी possesses number of microtubules and that is running parallel to the long axis. एक्झोनेमी जो सेंटरचा भाग आहे यामध्ये नंबर ऑफ मायक्रोट्युब्युल्स आहेत की जे एकमेकांना पॅरलली रन करत असतात, प्रेझेंट असतात. These are 9 pairs of doublets of radially arranged peripheral microtubules and a pair of centrally located microtubules. आता हे जे मायक्रोट्युब्युल्स आहेत हे किती आहेत बघा. इथं जी फिगर दाखवली त्यामध्ये साईडचा पेरिफेरीचा जो भाग आहे यामध्ये एकाला एक असे 2 सर्कल हे एकमेकांना चिटकून आहेत, बरोबर आहे. अँड दीज आर द डबलेट्स. मायक्रोट्युब्युल्स जे आहेत ते डबल आहेत, 2 आहेत आणि त्यांची अरेंजमेंट ही कशी आहे? रेडियली. म्हणजे जर आपण या फ्लॅजेलाचा सेंटर जर पकडला तर त्याच्या रेडियसवर हे डबलेट ऑफ मायक्रोट्युब्युल्स अरेंज केलेले आहेत.
जर सिंगल कॅल्क्युलेट केले आपण तर त्यांची टोटल संख्या किती होईल? 18 होईल. 9 पेअर्स आहेत की नाही एकदा बघा. करेक्ट. 9 पेअर्स कशाच्या? डबलेट्स ऑफ पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स अँड अ पेअर ऑफ सेंट्रली लोकेटेड मायक्रोट्युब्युल्स. सेंटरला ॲक्झोनेमीमध्ये सुद्धा मायक्रोट्युब्युल्स आहेत, पण तिथं यांची एकच पेअर प्रेझेंट आहे. अँड दिस अरेंजमेंट इज रेफर्ड ॲज 9+2 ॲरे. 9+2 का? कारण डबलेट 9 पेअर बाहेर आहेत आणि एक डबलेट जे आहे ते आतमध्ये आहे, म्हणून ती अरेंजमेंट 9+2, 9 बाहेर आणि 2 आतमध्ये. द सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड बाय ब्रिज अँड दे आर एनक्लोज्ड बाय अ शीट. मधले जे सेंटरचे जे 2 आहेत हे एकमेकांना बघा ब्रिजद्वारे जोडल्या गेलेले आहेत. त्यांच्या जंक्शनला काय म्हणायचं? ब्रिज. अँड दे आर एनक्लोज्ड बाय सेंट्रल शीट. त्यांच्यावर एका सेंट्रल कव्हरिंगचं आपल्याला कव्हर पाहायला मिळते, which is connected to one of the tubule of each peripheral doublet by radial spoke. आता लक्ष करा. सेंटरचे जे 2 आहेत, 2 मायक्रोट्युब्युल्स, त्यांच्यावर लाल रंगाचं जे कव्हर दाखवलेलं आहे दॅट इज द सेंट्रल शीट. आणि दॅट सेंट्रल शीट इज कनेक्टेड टू द पेरिफेरल डबलेट. जे बाहेरच्या 9 जोड्या आहेत त्या जोड्यांपैकी एका मायक्रोट्युब्युल्सला ही लाल रंगाची सेंट्रल शीट ही अटॅच असते. बरोबर आहे का? बघा, एक मायक्रोट्युब्युल हा दुसऱ्या मायक्रोट्युब्युलला जोडलेला आहे, परंतु जी सेंट्रल शीट आहे त्याला मात्र त्या डबलेटपैकी फक्त एकच मायक्रोट्युब्युल हा जोडला जात असतो विथ द हेल्प ऑफ रॅडियल स्पोक. Thus there are 9 radial spokes. बरोबर आहेत का? रॅडियल स्पोक किती आहेत मग? टोटल 9 आहेत. पेरिफेरल डबलेट्स आर ऑल्सो इंटरकनेक्टेड बाय लिंकर्स. जसं आतमधले 2 जे मायक्रोट्युब्युल्स आहेत ते ब्रिजद्वारे जोडलेत, बाहेरच्या 2 पैकी एक आणि आतली सेंट्रल शीट या दोघांना जोडणारा जो आहे दॅट इज रॅडियल लिंकर. आता बघा, पेरिफेरीचे जे डबलेट आहेत ते डबलेटसुद्धा एकमेकांना जोडल्या गेलेले आहेत आणि त्यांना म्हटलं जातं लिंकर्स. नावं एकदा बघून घ्या. सेंट्रल शीट लाल रंगाची, रॅडियल स्पोक्स डबलेटपैकी एकाच मायक्रोट्युब्युलला जोडलेला, त्याच्यानंतर सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स आहेत 2, त्यानंतर इंटर डबलेट ब्रिज. लिंकर आहेत ते म्हणजे इंटर डबलेट ब्रिज आहेत. पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स डबलेटमध्ये दाखवलेले आहेत आणि त्यांच्यावर कव्हर असणारं प्लाझ्मा मेम्ब्रेन. बोथ सिलिया अँड फ्लॅजेला इमर्ज फ्रॉम सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज बेसल बॉडीज. सेंट्रिओलसारखं एक बेसल बॉडी नावाचं स्ट्रक्चर तयार होतं आहे आणि त्यापासून सिलिया आणि फ्लॅजेला ह्या तयार झालेल्या पाहायला मिळतात. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लॅजेला. अरेंजमेंट कशी आहे? 9+2. 9 दे आर प्रेझेंट इन द डबलेट. पेरिफेरीला आहेत तर 2 आर प्रेझेंट इन द सेंटर. ही जी अरेंजमेंट आहे दॅट इज नोन ॲज 9+2 अरेंजमेंट. देन इज द नेक्स्ट स्ट्रक्चर सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल. सेंट्रिओल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल सेल. सुरुवातीलाच आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामधला डिफरन्स पाहताना पाहिलं होतं की सेंट्रिओल हा जो भाग आहे हा आपल्याला फक्त ॲनिमल सेलमध्ये पाहायला मिळतो. सेंट्रोझोम इज कंटेनिंग 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स, दे आर नोन ॲज सेंट्रिओल. सेंट्रोझोम जो आहे याच्यावर 2 सिलेंड्रिकल आकाराचे स्ट्रक्चर आहेत, त्यांना सेंट्रिओल असं म्हटलं जातं. दे आर सराउंडेड बाय ॲमॉर्फस पेरिसेंट्रिओलार मटेरियल. आता ह्या सेंट्रिओलला कव्हर करणारं जे मटेरियल आहे ते कोणतं आहे? पेरिसेंट्रिओलार मटेरियल. म्हणजे काय? पेरी इज द सराउंडिंग. सेंट्रिओलार मटेरियल सेंट्रिओलच्या सभोवताली असणारं मटेरियल आहे ज्याच्याद्वारे ते कव्हर केले जात असतात. बोथ सेंट्रिओल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर इन विच ईच हॅज ॲन ऑर्गनायझेशन लाईक कार्टव्हील. बघा,
हे जे सेंट्रिओल आहेत हे एकमेकांना परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जोडल्या जातात आणि अरेंजमेंटसुद्धा त्यांची अशी आहे एकमेकांपासून लाईक अ कार्ट व्हील, बैलगाडीच्या चाकासारखी त्यांची रचना आहे. करेक्ट. बोथ सेंट्रिओल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर इन विच ईच हॅज अन ऑर्गनायझेशन. दोघे एकमेकांना कसे वाटतात आपल्याला? परपेंडिक्युलर असल्यासारखे जाणवतात. ईच इज मेड अप ऑफ 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल फायब्रिल्स ऑफ ट्युब्युलिन. यामध्ये सुद्धा बघा जे पेरिफेरल फायब्रिन आहेत त्यांची संख्या किती आहे? 9 आहे. अँड दॅट इज मेड अप ऑफ विच प्रोटीन? ट्युब्युलिन प्रोटीनपासून त्यांची निर्मिती होत असते. ईच ऑफ द पेरिफेरल फायब्रिल इज ट्रिपलेट. बघा ज्या काही पेरिफेरल फायब्रिल आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रिपलेट या स्वरूपात पाहायला मिळतात. द ॲडजसेंट ट्रिपलेट आर अल्सो लिंक्ड. आता इथं पण फिगर बघा. मधला भाग आहे सेंट्रल हब आणि त्यानंतर रॅडियल स्पोकद्वारे, बरोबर आहे, रॅडियल स्पोक जे आहेत त्यांचा वापर केला जातो आणि पेरिफेरीला जे काही फायब्रिल्स आहेत ते जोडल्या जात असतात. पेरिफेरल म्हणजे सराउंडिंगचे फायबर्स. ओके. आणि ते कशापासून बनलेले आहेत? दे आर मेड अप ऑफ ट्युब्युलिन या प्रोटीनपासून ते तयार झालेले आहेत. आता ट्रिपलेट फॉर्ममध्ये आहेत म्हणजे एका वेळेला किती आहेत? 3 आहेत. अरेंजमेंट आपण पाहू शकतो. पेरिफेरलच्या ठिकाणचे जे काही मायक्रोट्युब्युल्स आहेत हे कसे आहेत? ट्रिपलेट या स्वरूपामध्ये आहेत. आता बघा हे जे मायक्रोट्युब्युल्स आहेत हे 2 ठिकाणी कसे जोडलेले आहेत? एकदा ते सेंट्रल हबला रॅडियल स्पोकद्वारे जोडलेले आहेत आणि दुसऱ्यांदा म्हणजे अगोदरचा जो काही शेवटचा मायक्रोट्युब्युल आहे त्याच्यासोबत नंतर येणाऱ्या रॅडियल स्पोकशी जोडलेला पहिला जो काही भाग आहे किंवा पहिले जे काही मायक्रोट्युब्युल्स आहेत ते एकमेकांना जोडलेले असतात. सेंट्रल पार्ट ऑफ प्रॉक्सिमल रिजन ऑफ सेंट्रिओल इज अल्सो प्रोटीनियस. जो की सेंट्रिओलचा जो सुरुवातीचा भाग आहे तो सुद्धा प्रोटीननी बनलेला आहे. आता याच्यामध्ये प्रोटीन कोणतं आहे? मोस्टली इट इज ट्युब्युलिन. अँड द सेंट्रल पार्ट इज अ हब अँड इट इज कनेक्टेड विथ ट्युब्युल्स of the peripheral triplets by radial spokes made up of protein. Similar here. जसं आपण फ्लॅजेलामध्ये पाहिलं की सेंट्रलचा जो भाग आहे तो सेंट्रल हब आहे आणि दॅट हब इज कनेक्टेड विथ द पेरिफेरल ट्रिपलेट. ज्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या ट्रिपलेट आहेत त्यांच्याशी ते रॅडियल स्पोकद्वारे जोडलेले असतात आणि हे रॅडियल स्पोक्स प्रोटीन्सपासून तयार झालेले असतात. फंक्शन. The centrioles form basal body of cilia and flagella. सेंट्रिओल जे आहे हे सिलिया आणि फ्लॅजेला हे तयार करण्यामध्ये बेसल बॉडीला एन्हान्स करत असते. त्यानंतर स्पिंडल फायबर दॅट गिव्ह राईज टू द स्पिंडल ॲपरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन इन ॲनिमल सेल. आत्ताच आपण पाहिलं की सेंट्रिओल हे जे भाग आहे हा ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहे आणि ह्याचा महत्त्वाचा जो रोल आहे तो म्हणजे सेल डिव्हिजनच्या वेळेस स्पिंडल फायबर्स तयार करणे. कारण हे जे स्पिंडल फायबर तयार होतात ते ट्युब्युलिन या प्रोटीनपासून आहेत आणि त्यांची निर्मिती ही हे जे सेंट्रिओल आहेत यांच्यापासून आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळं स्पिंडल ॲपरेटस पर्टिक्युलरली हे ॲनिमल सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळणारं स्ट्रक्चर आहे अँड दॅट इज ड्यू टू presence of the centriole. Okay, here are some questions. Solve them and if any doubt then ask me. Okay, thank you.